स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी माळशिरस तालुक्यातील बहुतांश सर्व मोहिते पाटील विरोधक भारतीय जनता पार्टीच्या छत्रीखाली एकवटू लागले आहेत. माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांनंतर सोलापूरसह माळशिरस तालुक्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. माळशिरस तालुक्यातील विविध पक्षांतील व मोहिते पाटील यांना विरोध करणारे अनेक मासे सध्या राम सातपुते यांच्या गळाला लागले आहेत. इतकी वर्षे विरोधक असंघटित राहून विरोध करत होते, त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते. परंतु यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. भाजपच्या एकाच झेंड्याखाली सगळे विरोधक एकवटत आहेत. पूर्वीचे मोहिते पाटील विरोधक असणारे उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांना जाऊन मिळाले आणि माळशिरस तालुक्यातील विरोधकांची धडाडती मुलूख मैदानी तोफ शांत झाली. जानकर हे मोहिते पाटलांना कडाडून विरोध करत होते. त्यांच्या आक्रमक भाषणांनी त्यांनी आपला स्वतःचा असा एक वर्ग तयार केला होता. परंतु त्यांनी मोहिते पाटलांचा पदर धरल्यामुळे मोहिते पाटलांना कडाडून बोलणारा विरोधक राहिला नव्हता. अशा कडाडून बोलणाऱ्या विरोधकाची जागा राम सातपुते यांनी भरून काढली. त्यातच सातपुते यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा भक्कम आशीर्वाद असल्यामुळे माळशिरस तालुक्यातील विरोधकांना भाजपच्या रूपाने हक्काची जागा मिळाली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोहिते पाटील विरोधक सातपुते यांना जाऊन मिळत आहेत. मोहिते पाटलांच्या तंबूमध्ये सध्या शांतता आहे. संयम नावाचा उंट त्यांच्या तंबूमध्ये बसून शांतपणे तालुक्यातील परिस्थितीचे निरीक्षण करत आहे. मोहिते पाटील हे शांततेत राहून कार्यक्रम करण्यामध्ये पटाईत आहेत. ते जेवढे शांत दिसतात तेवढेच जास्त आतून ऍक्टिव्ह असतात. तंबूमध्ये शांतपणे बसलेला उंट ज्यावेळी उठून उभा राहतो त्यावेळी तो सगळा तंबू आपल्या डोक्यावर घेतो. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. राम सातपुते हे उपरे आहेत. त्यांचं पार्सल बीडला परत पाठवा असं म्हणत मोहिते पाटलांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जिंकल्या. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुतेक तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे हे गाणे प्रचारात ऐकायला मिळेल असे वाटते. साखर कारखाने, सहकारी संस्था, दूध संघ, शिक्षण संस्था अशा अनेक संस्थांचे जाळे विणून मोहिते पाटलांनी तालुक्यात आपले भक्कम जाळे निर्माण केले आहे. शेवटी आपला माणूस, कामाचा माणूस म्हणून मोहिते पाटलांविषयी सहानुभूती, प्रेम असणारा वर्ग मोठा आहे. मोहिते पाटलांना जेलमध्ये घालू, भ्रष्टाचार उकरून काढू असा प्रचार विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवेळीही विरोधकांनी केला होता. परंतु मतदारांनी आपला हक्काचा माणूस म्हणून मोहिते पाटलांचीच निवड केली आणि परक्या उमेदवाराला नाकारले होते. गेल्या 3 ते 4 पिढ्यांपासून लोक मोहिते पाटील यांच्याशी एकनिष्ठ आहेत. ते विरोधकांच्या प्रचाराला सहजासहजी फसणार नाहीत. लवकरच मोहिते पाटील विरोधकांचा सामूहिक भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम अकलूजमध्ये होणार आहे. विरोधक हे पूर्वीपासूनच विरोधक होते. ते भाजपामध्ये जाणार हे अगोदरच तालुक्याला समजले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपामध्ये जाण्याने फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही. येत्या निवडणुका विरोधकांच्या अस्तित्वाच्या आणि मोहिते पाटलांच्या ताकदीच्या असणार आहेत. विरोधक जिंकले तर त्यांचे अस्तित्व टिकून राहील आणि मोहिते पाटील जिंकले तर त्यांची ताकद दिसून येईल.